बंदुकीच्या परवान्यासाठी गेलेल्या अर्जामुळेच माणिकराव कोकाटेंचा सदनिका घोटाळा उघड. कामगारांना पैसे वाटताना सुरक्षितता हवी म्हणून बंदुकीच्या परवान्याची मागणी कोकाटेंनी केली होती. कोकाटेंचा बंदूक परवानाही रद्द होण्याची शक्यता. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळेंकडून मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. सुरेश धस यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवेल असं वाटत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी धस आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे. राऊतांची प्रतिक्रिया. महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात. सगळ्यांना सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. सवलत देण्यावर विचार करावा लागेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं विधान. निवडणुकीआधी तत्कालीन सरकारनं अनेक जुमले केले होते, त्याचाच हा एक भाग. तत्कालीन सरकारला याचा जाब विचारावा लागेल. सरनाईकांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मला वाटत नाही महिला देण्यात आलेली एसटी सवलत रद्द होईल, पण असू शकतं महामंडळाचा तोटा वाढला असेल, पण यावर निर्णय राज्य सरकारच घेईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. मेरी कुर्सी छीनी गई. चंद्रपुरातील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. अनेक वर्ष मंत्रिपदा भोगणाऱ्यांनी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते आणि प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे. मुनगंटीवारांवरच्या प्रश्नावर राऊतांचं उत्तर. मवियाच्या काळामध्ये फडणवीस शिंदेना अटक करण्याचा कट होता. सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटी समोर प्रवीण दरेकरांचा जबाब. पुराव्यांच्या आधारे सर्व माहिती एसआयटी पुढे मांडली. दरेकरांची माहिती. एकनाथ शिंदेना ईमेल करत धमकी देणाऱ्या दोघांना अटक. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांना बुलढाण्यामधून अटक. दोन्ही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आलेल्या धमकीनंतर त्यांची सुरक्षा अलर्टवर. एसपीओ नागपूर पोलीस शिंदेच्या सुरक्षेमध्ये तैनात. चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना जीव मारण्याची धमकी. श्वेता महाले यांना जीव मारण्याच्या धमकीचं पत्र. श्वेता महाले आज दुपारी पोलिसांकडे तक्रार करणार. अब्दुल सत्तारांनी शासकीय अनुदान लाटलं. विजय कुंभारांचा आरोप. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेमध्ये सत्तारांकडून घोळ. प्रस्ताव मंजूर असल्याचं भासून अनुदान लाटलं. विजय कुंभार यांचा आरोप. दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना पुरस्कार देण्यास आमचा विरोध होता. शरद पवारांशी कोणतेही मतभेद नव्हते. दिल्लीमधल्या कार्यक्रमाबाबत संजय राऊतांचं वक्तव्य. राज ठाकरे मुंबई महापालिका आयुक्तांची दुपारी 2 वाजता भेट घेणार. मुंबईच्या विकास कामांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती. सातारा जिल्ह्यामध्ये पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार. धैर्यशील कदम यांची माहिती. तर साताऱ्यामध्ये माहिती म्हणून एकत्र लढावं असं आमचं मत. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांचं विधान. मनोज जरांगे पाटील आज मस्साजोग दौऱ्यावर. संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांची भेट घेतली. अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगानं ग्रामस्थांशी चर्चा. ग्रामस्थांचं 25 फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलन. सुप्रिया सुळेंचा महादेव मुंडेंच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल. काळजी करू नका, मी तुमच्यासोबत. सुळेंकडून ज्ञानेश्वरी मुंडेंना धीर. दिल्लीमध्ये आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर संमेलनाच्या अध्यक्षपदी, तर शरद पवार स्वागताध्यक्ष. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा भ्रष्टाचार. भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिकांना अधिकाऱ्यांसमोर फाडलं. सुरेश धस यांचा दावा. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. मुंडेंच्या कार्यकाळामध्ये बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धसांनी पत्रकार परिषदेमध्ये रेट कार्ड वाचलं. अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत. बीड प्रकरण सोडून त्यांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं काम सुरू केलंय. सुरज चव्हाणांची अंजली दमानियांवर खरमरीत टीका. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. हत्या प्रकरणामध्ये 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीमध्ये झाली होती हत्या. गणेश नाईकांनंतर आता इतर भाजपा आमदारांचाही ठाण्यामध्ये जनता दरबार. संजय केळकर आणि निरंजन डावकरेही सोमवार ते शुक्रवार जनता दरबार घेणार. भाजपमध्ये किती येतात किती जातात पक्षाला फरक पडत नाही. संदीप नाईकांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर मंदा म्हात्रेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना धक्का. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावललं. पालिका निवडणुकांआधी पुणे शहराध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून मुंबई गोवा महामार्गाचा आढावा. महामार्गाचं काम मे अखेरपर्यंत करण्याचे प्रयत्न. शिवेंद्रराजेंची माहिती. काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना. संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची मंत्री योगेश कदमांकडून पाहणी. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार. 7 दिवसामध्ये जमिनीचे नकाशे सादर करण्याचे कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला आदेश. छत्रपती संभाजीराजेंबाबत वादग्रस्त लिखाण करणाऱ्यांवर कारवाई होणार. विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या पोलिसांच्या टार्गेटवर
महाराष्ट्र सायबर सेलकडून विकिपीडियाला 10 ते 15 ईमेल, सायबर सेलच्या एकाही ईमेलला विकिपीडियाकडून उत्तर नाही. 1993 मध्ये नेमण्यात आलेल्या वोहरा समितीचा अहवाल गायब झाल्याची चर्चा. दाऊद अंडरवर्ल्ड आणि राजकारणी नेत्यांच्या कनेक्शनबाबत नेमलेली समिती. माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना केंद्रीय गृह खात्याची माहिती. इंडियाज गॉट टॅलेंट शोमधील वादग्रस्त विधानाप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचं समन्स. 27 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे सायबर सेलचं समन्स. धाराशिवच्या कसबे तडवळे गावामध्ये 10वी परीक्षेचं केंद्र मिळवून दिल्यानं आमदार विक्रम काळेंचा सत्कार. अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची परीक्षा केंद्राची मागणी. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांच्यावर अटकेची कारवाई. 17 फेब्रुवारीला नागपूर सत्र न्यायालयानं अटकेचे आदेश दिले होते. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या कालापाणीमध्ये मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या चौघांना बेदम मारहाण. एका तरुणाचा मृत्यू. जळगावच्या चाळीसगावमध्ये लग्न समारंभातून 10.5 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला. चाळीसगाव पोलिसात गुन्हा. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. तुळजापूरचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. ड्रग्ज तस्करीचे रॅकेट मोडून आरोपींवर कारवाई करण्याची शिष्टमंडळाची मागणी. तुळजापूर तीर्थक्षेत्री काही वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून कशेडी बोगद्याची पाहणी. कशेडी बोगद्याचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा. शिवेंद्रराजे भोसलेंच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना. खासदार भास्कर भगरेंनी घेतली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. नाशिक सुरत रेल्वे सुरू करण्याची भास्कर भगरेंची मागणी. तर कोरोना काळामध्ये बंद केलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याची भगरेंची मागणी. जळगावच्या कोटली गावातील जवान प्रवीण पाटील यांना उधमपूरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण. प्रवीण पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. नाशिकच्या शिकरेवाडीमधील ठाकरेगडाचे माजी नगरसेवक सुनील गोडसेंच्या घरामध्ये चोरी. 16 लाखांची रोकड आणि 15 लाखांचे दागिने आणि 31 लाखांचा ऐवज लंपास. पोलिसांकडून तपास सुरू. नागपुरात मेफेड्रॉन ड्रग्जसह तिघांना अटक. आरोपींकडून 9,40,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नाशिकच्या सय्यद पिंपरी गावामध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची स्थानिकांकडून सुटका. जनावरांना घेऊन जाणाऱ्या गाडीची संतप्त नागरिकांकडून तोडफोड. सोलापूरच्या माळशिरसमध्ये सानिया कागदे एमपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण. महसूल अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ग्रामस्थांकडून सत्कार. जळगावच्या अतिदुर्गम भागामध्ये 4 दिवसांमध्ये 14 हरणांचा मृत्यू. पाल इथल्या हरिण पैदास केंद्रामध्ये चाऱ्यातून विषबाधा झाल्यानं हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती.